टोळीचं टेन्शन आता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। गोपनीय साक्षीदारांनी दिलेली साक्ष कराड टोळीला फासापर्यंत नेण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे। मात्र या गोपनीय साक्षीदारांच्या जबाबामध्ये असं नेमकं काय आहे? देशमुखांच्या हत्येचा हा सगळा कट नेमका कसा बरं रचण्यात आला, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। हॉटेलमधला घास आवळणार नराधमांचा फास, कसा रचला देशमुखांच्या हत्येचा कट? गोपनीय साक्षीदारांची धक्कादायक माहिती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड टोळीला फासावर लटकवण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब समोर आले। तर तिरंगा हॉटेलवर जेवण करताना देशमुखांच्या हत्येचा कट कसा रचला गेला, याबरोबरच या हत्या प्रकरणात मैलाचा दगड ठरणारी माहिती समोर आली। आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळ करायचं, स्वतःची आणि आमची पण इज्जत घालवली। तुझा प्लांट बंद करायला पाठवलं होतं, तो तुम्ही बंद केला नाही, उलट हात हलवत परत आला। आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो, संतोष देशमुखनं आम्हाला कंपनी बंद करू दिली नाही, मस्साजोगच्या गावकऱ्यांनी हाकलून लावलं। वाल्मिक अण्णांचा निरोप आहे, हे काम बंद करा। संतोष देशमुख आडवा आला तर कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याला कायमचा धडा शिकवा। वाल्मिक अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा। आता मी कंपनी बंद करायला गेलो तर कुणीच अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो। एवढंच नाही तर कराडच्या खेळीचा बळी ठरलेल्या साक्षीदारानं आपली गोपनीय साक्ष नोंदवली। 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा कंपनीमध्ये मला मारहाण झाली। मारहाणीनंतर मी संतोष देशमुखांना फोन केला। सुदर्शन घुलेसह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला सांगितला। वाल्मिक कराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात। मलाही वाल्मिक कराडनं छोट्या गुन्ह्यात अडकवलं। तर तिसऱ्या गोपनीय साक्षीदारानं सुधीर सांगळे आणि घुले यांच्यामधील नातंच सांगून टाकलं। 3 गोपनीय साक्षीदारांचा जबाब। प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे सुदर्शन घुलेला भाऊ मानतात। ते सुदर्शन घुलेला भावा म्हणूनच बोलावतात। तिघांची परिसरात मोठी दहशत। तिघेही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करतात। एवढंच नाही तर या टोळ्या कशा पद्धतीनं खंडणी गोळा करतात त्याचा पाढाच चौथ्या गोपनीय साक्षीदारानं वाचला। चौथा गोपनीय साक्षीदार वाल्मिकनं जिल्ह्यात वर्चस्व राखण्यासाठी टोळ्या तयार केल्या। या टोळ्यांच्या माध्यमातून खंडणीची मागणी करतो। जी कंपनी खंडणी देणार नाही ती बंद करतो। खंडणीसाठी अडथळा आणणाऱ्यांचं अपहरण आणि मारहाण ही नेहमीचीच। त्यांच्या दहशतीमुळे लोक तक्रार दाखल करत नाही, पोलिसही गुन्हा दाखल करून घेत नाही। तर 5व्या गोपनीय साक्षीदारानं पोलीस कसे कराड टोळीला मिळालेत याची माहिती दिली। 5वा गोपनीय साक्षीदार बापू आंधळे हत्या प्रकरणात कराडच्या सांगण्यावरून मला अडकवलं। मला 90 दिवस कारागृहात राहावं लागलं। पोलीस कराडच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करतात। सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर कराड टोळीच्या खंडणी, अपहरण आणि मारहाणीचे प्रकार उघड झाले। त्यातच आता गोपनीय साक्षीदारांनी दिलेला जबाब कराड टोळीला फासापर्यंत पोहोचवणार की बड्या धेंडांची वाट मोकळी करून देणार याकडेही लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।